राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासी सह इतरांचे 100% आरक्षण संपवायचे आहे। आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आले। काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ बाहेर आली। आज त्या समाजाला आपल्या सोबत आणायची गरज असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे मागासवर्गीय व इतर समाजाचे आरक्षण रद्द करण्याकरिता विदेशात आरक्षण रद्दबाबत वक्तव्य करतात। त्याचा निषेध म्हणून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींचा तीव्र निषेध करत, जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला माझ्या वतीने 11 लाख रुपये बक्षीस दिले जाईल, असे लेट्स वक्तव्य प्रसार माध्यमांसमोर केले होते। महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं। आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। या घटनेचा निषेध म्हणून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने काल दिनांक 16 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील शहर पोलीस स्टेशन आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि जोपर्यंत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच राहणार असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता। अखेर उशिरा का होईना काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान दामधर यांच्या फिर्यादीवरून आमदार संजय गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4 तासापेक्षा अधिक ठिय्या आंदोलन दिल्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेत काँग्रेसच्या आंदोलनाला विराम देण्याचा प्रयत्न केला। यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी, पंचायत राजचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार राजेश एकड़े, दिलीप कुमार सानंदा, श्याम उमाळकर, जयश्रीताई शेळके, संजय राठोड, विजय अंभोरे, लक्ष्मण घुमरे, स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटील, एम आसिफ इक्बाल, ॲडव्होकेट भालेराव, प्रमोद पाटील, धनंजय देशमुख, अविनाश उमरकर, राजेश वानखडे, राजेश्वर देशमुख, श्याम डाबरे, पांडव गुरुजी, मोहन रंदले, गजानन ढगे, हरीश रावळ, निलेश पौलझगडे, श्लोकानंद डांगे यासह काँग्रेस पदाधिकारी व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। बुलढाण्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुलजी गांधी यांची जीभ कापण्याच्या संदर्भात 11 लाख रुपये इनाम देण्याची जी सुपारी घेतली होती त्या विरोधात निश्चितपणे काँग्रेसने इथं प्रचंड मोठं आंदोलन केलं। कुणालजी चौधरी आमचे एआयसीसीचे सचिव इथे आले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं। राहुलजींची जीभ यासाठी कापतायत कारण राहुलजींची जीभ ही संविधान वाचवण्यासाठी बोलतेय, राहुलजींची जीभ हे आरक्षण वाचवण्यासाठी, राहुलजींची जीभ ही सातत्याने ओबीसींचं सर्वेक्षण करण्याच्या संदर्भात बोलतेय आणि म्हणून राहुलजींच्या बद्दल यांच्या मनामध्ये असंतोष आहे। यांना संविधान नकोय, यांना या देशाचं आरक्षण नकोय आणि म्हणून हे खोटं बोलतायत। आणि आज संविधान शेवटी जिंकलं। आज संजय गायकवाड आमदार यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, FIR दाखल झालाय आणि संविधान जिंकलंय।